नमस्कार, मी निलेश. राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत मधुराणी ताई आहे. तुझं खूप खूप स्वागत, खूप खूप अभिनंदन. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या नव्या मालिकेसाठी काय भावना आहे आजच्या दिवसाची? हां, खूपच भरून आलं आहे आणि जबाबदारी वाटते की एवढी मोठी आभाळा एवढं व्यक्तिमत्व आज आपल्याला टेलिव्हिजनच्या माध्यमातून साकारायला मिळतं आहे. आणि त्यांनी जे आपल्यासाठी केलं, सर्व स्त्रियांसाठी, सगळ्या समाजासाठीच खरं तर किंबहुना, तर ते पोचवण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे ह्या माध्यमातून. ही याची एक्साइटमेंट आहे, आनंद आहे आणि जबाबदारी पण आहे. सावित्रीबाईंच्या पाठीशी एक नाव खंबीरपणे उभं होतं, ते म्हणजे ज्योतिबा फुले. उद्या मेन्स डे आहे आणि त्यांची काय म्हणतात की त्यांच्या संसाराची एक कथाही एक वेगळी आहे. या मेन्स डेच्या निमित्ताने काय सांगशील? मग सावित्रीबाईंच्या खरं तर प्रेरणास्थान ज्योतिबांनी त्यांना घडवलं आणि ज्योतिबांकडनं त्यांनी सगळं त्या शिकल्या. प्रेरणा आणि शक्ती ज्योतिबा होत्या आणि दैवतही होत्या. त्यांच्या सर्व कवितांमधनं हे जाणवतं की सावित्रीबाईंसाठी ज्योतिबांचं स्थान खूप खूप वरचं होतं. आणि काय म्हणूया आपण की आपण आत्ता जे नवरा बायकोचं नातं बघतो किंवा त्याच्यापेक्षा हे खूपच इव्हॉल्व्ड आणि जगाच्या आजच्याही काळाच्या पुढे विचार करणारं असं हे जोडपं होतं. आणि त्याच्याकडनं मला असं वाटतं की आपण नुसतंच म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. आता हे कधीतरी वाक्य बदलेल. आणि अर्थात आजूबाजूला अशी परिस्थिती मी बघते की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पण एक पुरुष असतोच. आणि मला असं वाटतं की ह्या जोडप्याकडनं सगळ्यांनीच प्रेरणा घेण्याची गरज आहे. सावित्रीबाईंकडनं तर आहेच आणि त्या दोघांच्या नात्याकडनं सुद्धा आहेच. 250 वर्षापूर्वी एका स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा राहतो. खरं तर आज आपण स्त्रियांविषयी खूप बोललं जातं. आपण विमेन्स डे खूप मोठ्या थाटामाटात सेलिब्रेट करतो, पण तितकासा मेन्स डे नाही करत. तर या निमित्ताने मेन्स डेविषयी मला तुझं मत ऐकून घ्यायचं आणि तुझ्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या पुरुषांविषयी. काय होतं की अनेक वर्ष सप्रेस झाल्या होत्या स्त्रिया. त्यांना त्यांचं अस्तित्व कुठेतरी दाखवून देणं गरजेचं होतं. आम्ही पण आहोत हे गरजेचं असल्यामुळे अनेक वर्ष त्या साखळदंडातच होत्या, पारतंत्र्यात होत्या, स्वावलंबी नव्हत्या. त्यामुळे त्यांना एक अंडरलाईन करण्यासाठी विमेन्स डेचं महत्त्व फार मोठं आहे. पुरुषांचं काय, त्यांचं बरंच चाललं आहे सगळे. पण नाही, अर्थातच मला असं वाटतं की संवेदनशील व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की आपण फक्त स्त्रीवादाचा झेंडा घेऊन किंवा फक्त तलवार उपसून उपयोग नाही. प्रत्येक पुरुषही वेगवेगळ्या आघाड्यांवरती लढतच असतो आणि तो एक बाप म्हणून लढत असतो, नवरा म्हणून लढत असतो, अनेक मुखवटे धारण करत असतो. आपल्या आतली तगमग, आपलं वेगळं स्ट्रगल हे घरी आल्यावर तो अनेकदा दाखवतही नाही. आपल्या लेकरांसाठी सावली धरून तो उभा असतो, तोही मोठाच असतो. आणि सर्व वतीने सगळं पुरुषांप्रती आज या निमित्ताने मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि माझ्या वडिलांविषयी, माझ्या सासऱ्यांविषयी ज्यांनी मला सपोर्ट केला आत्तापर्यंत, त्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. ही सावित्री ज्योतिबांसोबत नवा प्रवास सुरू करते. समाजातल्या सगळ्या ज्योतिबांना, सगळ्या सावित्रींना काय सांगणं आहे? असंच एकमेकांच्या साथीनं पुढे चाला. हा यांचा प्रवास फारच संघर्षाचा होता, पण प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष असतात. हातात हात घालून चालत राहणं महत्त्वाचं. थँक्यू. थँक्स अ लॉट.